केस नंबर 34,838. म्हणजे लग्नाच्या गाठीवर स्वर्गात जुळतात या असल्या गाठी ज्या वर्षभर पण टिकत नाहीत. तुला तुझ्या बायकोपासून डिवोर्स का हवाय? नव्हतं पटत माझं माझ्या बायकोशी. तसं तर माझं आणि आबरावचं कधी कधी पटत नाही म्हणून मी घेतला का डिवोर्स. दाखला दिला. अनोळखी मुलीबरोबर मी कधीच लग्न नाही करत. आपण करूयात लग्न अर्जुन. मी अर्जुनला लहानपणापासून ओळखतो. सुखानं ठेवेल तिला. काय रे? त्याला काय विचारताय तुम्ही? तर तुम्ही तुमची सोन्यासारखी मुलगी देताय, वर नोकरी देताय, एवढं मोठ्या मनाचं कोण असतं? मी नेमकं काय करायचं? काय करताय? जगातल्या प्रत्येक मुलीला आपल्यावर कोणीतरी प्रेम करते हे ऐकायला आवडतं. अरे बिस्किट हिल्स वगैरे त्या मुलींच्या गोष्टी आहेत. आपण नाही पडायचं त्याच्यात. अगं वेडीस काम. मेरी मध्ये मला माझी बायकोच दिसत नाही यार. म्हणजे ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे. हा तुझा मेन प्रॉब्लेम. दुसरा काय प्रॉब्लेम नाही ना? हे गप्रे. अर्जुन. प्रिया. प्रिया कोण आहे? चाइल्डहुड क्रश आहे. ती आपल्या शाळेत होती, आपल्याला सिनियर. Cheers. अरे उशीर झाला. प्रियाला भेटायला गेलो होतो. प्रिया तू जर मला भेटली नसतीस ना तर मी हे कधी ट्रायच नसतं केलं. मला सुद्धा लाईफ मध्ये जे हवं ते कधीच नाही मिळालं. सकाळपासून तू गायब आहेस आणि आता तू मला डायरेक्टली एका मुलीबरोबर मिठा मारताना दिसतोयस. मला जे हवं असतं ना ते मला कधीच मिळत नाही. जी मुलगी आवडते ती सोडून भलती झाली माझ्या नशिबात. मग का नाही म्हणालास तेव्हा? आयुष्य बदलास. पण दोष माझा नाहीये. दोष माझ्या नशिबाचा आहे आणि ते नशीब लिहिणाऱ्या त्या देवाचं आहे. घाबरू नको रे. आम्ही तुझी मदत करायला आलो. तू असा आरोप केलास ना की तुझं नशीब आम्ही बिघडवलंय. तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं घडतंय ती सगळी आमची चूक आहे. चल यावेळेस तुझ्या प्लॅनिंगने जाऊन बघू. दिला तुला सेकंड चान्स. ये ना पुन्हा हो न सर ये आभाळ भर ये तू भेटना ये ना पुन्हा ये ना पुन्हा. लग्नानंतर बायकोमध्ये मैत्रीण शोधायची असते. एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं हो नो सर.